नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अर्हत या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारतीय भूगोलावर सर्वच स्पर्धा परीक्षांना विचारले जातील असे महत्त्वाचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 2, भारतातील कोणत्या शहराला लेक सिटी म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उदयपूर. प्रश्न क्रमांक 3, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात चिरिया लोह खनिज परिसर आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झारखंड. प्रश्न क्रमांक 4, मानस नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NH44. प्रश्न क्रमांक 6, भारतातील वीज निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोळसा. प्रश्न क्रमांक 7, भारतातील कोणत्या 2 राज्यात लोहखनिजाचे सर्वाधिक साठे आढळतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार आणि ओडिशा. प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 70%. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा नदी. प्रश्न क्रमांक 10, भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हटले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब. प्रश्न क्रमांक 11, भारत म्यानमार फ्रेंडशिप रोड खालीलपैकी कोणत्या राज्यांना म्यानमारशी जोडतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर. प्रश्न क्रमांक 12, भरचुकी धबधबा भारताच्या कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 13, भारतातील प्रमुख बंदरांची संख्या किती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरवली. प्रश्न क्रमांक 15, गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या पिकास वृक्षारोपण पीक मानले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नारळ. प्रश्न क्रमांक 17, भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जयपूर. प्रश्न क्रमांक 18, वादग्रस्त सिंदोल जलविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिशा. प्रश्न क्रमांक 19, भारतातील कोणत्या राज्यात थोरियमचा जगात सर्वात जास्त साठा आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. प्रश्न क्रमांक 20, अरवली व विंध्या या पर्वतमालादरम्यान कोणते पठार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालवा पठार.
प्रश्न क्रमांक 21. भारतातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय ते अल्पाईन प्रकारातील वनस्पती आढळतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तरेकडील हिमालय पर्वतीय प्रदेशात. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिल्या जलविद्युत प्रकल्पाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कावेरी नदीवरील शिवसमुद्रम प्रकल्प. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते क्षेत्र किंवा प्रदेशात भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गंगा ब्रह्मपुत्रा खोरे. प्रश्न क्रमांक 23. भारताच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21.67%. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि सतलज. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते भारताचे पेट्रोकेमिकल केंद्र नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राऊरकेला. प्रश्न क्रमांक 26. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोवा. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते राज्य भारतात उत्पादित रबराचा सर्वात मोठा भाग उत्पादित करते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. प्रश्न क्रमांक 28. भारतात प्रसिद्ध जगमंदिर तलाव कोठे आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान. प्रश्न क्रमांक 29. चार मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 30. भारतातील प्रसिद्ध सूर्यमंदिर कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोणार्क. प्रश्न क्रमांक 31. व्हिक्टोरिया मेमोरियल भारतातील कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोलकाता. प्रश्न क्रमांक 32. भारतातील कोणत्या राज्यात चिरिया लोहखनिज परिसर आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झारखंड. प्रश्न क्रमांक 33. भारतातील कोणत्या राज्यात मातृमंदिर आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पाँडिचेरी. प्रश्न क्रमांक 34. घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान. प्रश्न क्रमांक 35. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रयागराज. प्रश्न क्रमांक 36. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिझोराम. प्रश्न क्रमांक 37. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर बनला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नर्मदा. प्रश्न क्रमांक 38. मेत्तूर धरण कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 39. GMT आणि IST भारतीय प्रमाण वेळमधील वेळेतील फरक तासामध्ये किती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5.5 तास. प्रश्न क्रमांक 40.
सोन नदी ही भारतातील कोणत्या नदीची उपनदी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गंगा नदी. प्रश्न क्रमांक 41. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या राज्यात गायींचे पहिले अभयारण्य स्थापण्यात येणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 43. भारतीय पठाराने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 लाख चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 44. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अजिंठा आणि वेरूळ. प्रश्न क्रमांक 45. भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था INO कार्यरत आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोव्यातील पणजी येथे. प्रश्न क्रमांक 46. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथा. प्रश्न क्रमांक 47. टिंबटिंब हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेतीवर आधारित उद्योग आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साखर उद्योग. प्रश्न क्रमांक 48. देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 49. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आसाम. प्रश्न क्रमांक 50. इरुवका हा सण कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांकडून साजरा केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.